आज जे शिवपंचाक्षरी स्तोत्र आपण घेणार आहोत, आज पुढील गुरुवारी आणि त्याच्या पुढील गुरुवारी, हे नंदीने रचलेलं आहे. पण तो माणसाचं रूप पण घेऊ शकतो, ताठ उभा राहू शकतो, पण बैल म्हणून त्याच्या पाठीवर शिव बसतो. आम्हाला माहीत पाहिजे की नंदी हा शिवभक्त आहे. नंदी हा शिवभक्त असणारा ऋषी आहे. ह्याने शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याचं वाहन बनवण्यासाठी जी तपश्चर्या केली, त्या तपश्चर्येचा हा मंत्र आहे जो आज आपण म्हणणार आहोत. हे शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणजे ओम नमः शिवाय. ह्या मंत्राची सर्व ताकद, सर्व रहस्य ह्या स्तोत्रामध्ये प्रगट पण करण्यात आलेली आहे अधिकारी व्यक्तींसाठी. त्याचबरोबर ज्यांना कळत नाही अशा व्यक्तींनासुद्धा ह्या मंत्राची सर्व ताकद, ओम नमः शिवायची खरीखुरी ताकद प्राप्त व्हावी म्हणून त्या वर्णांची रचना अशी करण्यात आलेली आहे की तुम्हाला अर्थ कळो वा न कळो, ज्याच्याकडे पण भाव आहे, जो म्हणे अत्यंत श्रद्धेने हे स्तोत्र म्हणणार आहे, त्याला ओम नमः शिवाय या जपाचं जे खरं सामर्थ्य आहे ते प्राप्त होणार आहे. या स्तोत्रामध्ये एक अत्यंत सुंदर गोष्ट नंदी ऋषीने केलेली आहे की दोष पुढे नंदी वाहन झाला. शिवाचं वाहन बनणं म्हणजे शिवाचे जे गुण आहेत, शिवाचं जे कार्य आहे त्याचं वहन करणं. तर लक्षात येईल की नमः शिवाय, न म श व आणि य ही 5 अक्षरं आहेत ह्या मंत्रामध्ये. ओम नमः शिवाय, न म शी मधला श, वा मधला व आणि य मधला य. तर प्रत्येक ठिकाणी शेवटी श्लोकाशेवटी काय येतं, तस्मै नकाराय नमः शिवाय, तस्मै मकराय नमः शिवाय. पण त्याचबरोबर नीट बघा, पान उघडून आराधना ज्योती 62 ज्यांनी माहिती आहे त्यांनी उघडा आराधना ज्योती 62, की प्रत्येक श्लोकामध्ये जे अक्षर सिद्ध करण्यात आलेलं आहे त्या अक्षरानेच त्या श्लोकाला सुरुवात झालेली आहे. बघा, पहिल्या श्लोकामध्ये न हे अक्षर सिद्ध केलेलं आहे, त्याची सुरुवात काय, नागेंद्र हाराय. तस्मै न काराय नमः शिवाय. दुसऱ्या श्लोकामध्ये काय आहे, म अक्षर सिद्ध केलेलं आहे, तस्मै मकाराय नमः शिवाय. त्या श्लोकाची सुरुवात काय, मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय, म्हणजे मने सुरुवात झालेली आहे. त्यानंतर तिसरा श्लोक बघा, त्याच्यामध्ये तस्मै शिकाराय नमः शिवाय, शी अक्षर सिद्ध केलेलं आहे, श. तर त्याची सुरुवात शिवाय गौरी वज्राब्जवरून म्हणजे शीने सुरुवात झालेली आहे. चौथ्या श्लोकामध्ये तस्मै वकाराय नमः शिवाय, व हे अक्षर सिद्ध केलेलं आहे, त्याची सुरुवात कशाने, वसिष्ठ कुंभत ब गौतमार्य म्हणजे वने सुरुवात आहे. तर 5व्या श्लोकामध्ये तस्मै यकाराय नमः शिवाय, त्याची सुरुवात यने आहे, यक्षस्वरूप आहे. यक्ष म्हणजे किरात रूप मूळचं. तर हे लक्षात येईल की प्रत्येक श्लोकामध्ये ह्या मंत्राचं एक एक अक्षर सिद्ध झालेलं आहे आणि ते अक्षर सिद्ध करताना श्लोकाच्या आरंभी तेच अक्षर घेण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये मग जे शब्द आलेले आहेत ते शब्द म्हणजे केवळ शिवाची नावं नाही आहेत, तर शिवाची कार्य करण्याची पद्धती आहे. शिव ह्या नामाची कार्य करण्याची पद्धती आहे. आणि ती पद्धती आम्हाला समजली नाही तरी त्याची व्हायब्रेशन्स, त्याची कंपनं प्रत्येक भक्ताला प्राप्त होऊ शकतात. ती कशामुळे, तर ती त्या नंदी ऋषीच्या तपश्चर्यामुळे. त्या नंदी ऋषीने हे शिवपंचाक्षर स्तोत्र स्वतः लिहिलं म्हणजे त्याच्याकडून लिहून घेतलं गेलं अर्थातच. त्याची भावना असते की मी लिहिलं तर ते कधीच सिद्ध झालं नसतं. आणि ह्याच पंचाक्षरी स्तोत्राची सातत्याने तपश्चर्या करून नंदी ऋषीने शिवशंकराला भाग पाडलं, त्याला शिवाचं वाहन बनविण्यासाठी. आम्हालाही असंच त्या परमात्म्याचं वाहन बनायची इच्छा असेल, मोठे राजा झालो, महाराजा झालो, सम्राट झालो, त्यापेक्षा देवाचं वाहन होऊ शकलो, संतांच्या पायातली वाहन होऊ शकलो, तर त्यासारखं सुख नाही. म्हणून हा जो नंदी पक्ष आहे, नंदी पंधरवडा जो आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक शिवभक्ताची कामना हीच असते की त्या नंदीप्रमाणे, त्या नंदी ऋषीप्रमाणे, हे भगवंता तू आम्हाला एका क्षणापुरतं का होईना पण वाहन कर, आमचं जीवन कृतकृत्य होऊन जाईल. नसती सोंग ढोंग आणि चुकीची थोतांड माजवण्यापेक्षा देवाचं वाहन होऊन राहण्यात, त्या संतांच्या सद्गुरूंच्या पायातली वाहन होऊन राहण्यात अधिक सुख असतं.